Good morning, students. Welcome back in part 2. Now, let's start with the fifth part of speech, that is adverb, ज्याला आपण मराठीमध्ये क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतो. Now, let's see the definition of adverb in English first. An adverb is a word used to add something to the meaning of a verb, an adjective, or another adverb in a sentence. आता हीच व्याख्या आपण मराठीतून पाहूयात. क्रियाविशेषण अव्यय म्हणजे असा शब्द की जो एखाद्या वाक्यातील एखाद्या क्रियापदाबद्दल, विशेषणाबद्दल किंवा त्याच वाक्यात जर दोन क्रियाविशेषण अव्यय वापरलेले असतील तर दुसऱ्या क्रियाविशेषण अव्ययाबद्दल माहिती सांगणारा शब्द होय. आता आपण क्रियाविशेषण अव्ययाची इंग्रजीतून उदाहरणे पाहूयात. एक्झाम्पल नंबर 1, द डॉग रन्स फास्ट. नंबर 2, ही इज व्हेरी रॉयल. अँड द लास्ट वन इज ही स्पेल्ड द वर्ड क्वाईट करेक्टली. In these three examples, the words fast, very, and quite are adverbs respectively. Because in example number 1, fast is a word which adds something to the meaning of a verb runs. In example number 2, the word very adds something to the meaning of an adjective royal. And in example number 3, the word quite adds something to the meaning of another adverb, that is correctly. So the words fast, very, and quite are called adverbs. म्हणजेच वरील वाक्यांपैकी पहिल्या वाक्यातील फास्ट हा शब्द त्या वाक्यातील रन्स या क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगतो. दुसऱ्या वाक्यातील व्हेरी हा शब्द त्याच वाक्यातील रॉयल या ॲडजेक्टिव्हबद्दल माहिती सांगतो. तर तिसऱ्या वाक्यातील क्वाईट हा शब्द त्याच वाक्यातील करेक्टली या दुसऱ्या क्रियाविशेषण अव्ययाबद्दल माहिती सांगतो. म्हणून वरील फास्ट, व्हेरी आणि क्वाईट या शब्दांना क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. नाव लेट्स स्टार्ट विथ द सिक्स्थ पार्ट ऑफ स्पीच, दॅट इज प्रिपोजिशन, ज्याला आपण मराठीमध्ये शब्दयोगी अव्यय असे म्हणतो. लेट्स सी द डेफिनेशन ऑफ प्रिपोजिशन इन इंग्लिश फर्स्ट. अ प्रिपोजिशन इज अ वर्ड यूज्ड विथ अ नाउन ऑर अ प्रोनाउन टू शो हाऊ द पर्सन ऑर थिंग डिनोटेड बाय द नाउन ऑर प्रोनाउन स्टँड्स इन रिलेशन टू समथिंग एल्स. आता हीच व्याख्या आपण मराठीतून पाहूयात. शब्दयोगी अव्यय म्हणजे एखाद्या वाक्यातील नामापूर्वी किंवा सर्वनामापूर्वी वापरलेला असा शब्द की जो त्याच वाक्यातील दुसऱ्या एखाद्या शब्दाशी संबंध जोडण्याचे कार्य करतो. नाव लेट्स सी सम एक्झाम्पल्स. एक्झाम्पल नंबर 1, द प्रिन्स वॉज वर्किंग इन द गार्डन. नंबर 2, ही केप्ट अ बुक ऑन द टेबल. In these two examples, in and on are the words which are used before garden and table respectively, which are nouns. So these are called prepositions. आता वरील वाक्यांपैकी पहिल्या वाक्यातील इन हा शब्द त्या वाक्यातील गार्डन या नामापूर्वी आलेला असून तो त्याच वाक्यातील वॉज वर्किंग या क्रियापदाशी संबंध जोडण्याचे कार्य करतो. म्हणून अशा प्रकारच्या शब्दांना शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. नाउ लेट्स सी द लिस्ट ऑफ सम प्रिपोजिशन्स. फॉर एक्झाम्पल, इन, इनटू, टू, टुवर्ड्स, ऑफ, ॲट, बाय, फॉर, फ्रॉम, ऑन, ऑन टू, आउट, through, till, up, down, behind, across, with, without, over, near, above, along, amidst, amongst, among, around, inside,
between, beside, below, beneath, outside, within, about, etc. Now let's start with the seventh part of speech, that is conjunction, ज्याला आपण मराठीमध्ये उभयान्वी अव्यय असे म्हणतो. Now let's see the definition of conjunction first. A conjunction is a word used to join two words or two sentences. आता हीच व्याख्या आपण मराठीमधून पाहूयात. उभयान्वी अव्यय म्हणजे दोन शब्द किंवा दोन वाक्ये यांना जोडणारा शब्द होय. फॉर एक्झाम्पल, प्रकाश अँड रमेश आर बेस्ट फ्रेंड्स. ही स्टडीड हार्ड but failed in the examination. Unless you can behave, you will have to find another job. In these examples, in example number 1, and is a word which is used to join Prakash and Ramesh, which are the two words. In example number 2, but is a conjunction used to join two sentences, and those two sentences are he studied hard and second he failed in the examination. And in example number 3, unless is used to join two sentences, the first you can behave and the second you will have to find another job. Conjunctions are of two types. The first one is subordinating conjunctions and the second one is coordinating conjunctions. Now let's see some information about subordinating conjunctions. Subordinating conjunctions are used in complex sentences. When such conjunctions are used, a clause begins with such conjunction becomes a subordinate clause, that is a dependent clause. So such conjunctions are called subordinating conjunctions. Now let's see the list of some subordinating conjunctions. For example, when, where, why, how, who, whom, whose, what, which, all these WH words, and again after, till, before, though, although, that, until, if, unless, as, since, as soon as, no sooner than, hardly when, etc. Now let's see some information about the second type of conjunctions, that is coordinating conjunctions. Coordinating conjunctions are used in compound sentences. In such sentences, both the clauses are main clauses. Compared to subordinating conjunctions, coordinating conjunctions are few in numbers. For example, and, but, or, nor, also, either or, neither nor, not only but also, both and, yet, etc. Now let's start with the eighth and the last part of speech, that is interjection, ज्याला आपण मराठीमध्ये केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतो. नाउ लेट्स सी द डेफिनेशन ऑफ इंटरजेक्शन. An interjection is a word which expresses some sudden feeling. म्हणजेच आपल्या मनामध्ये अचानकपणे उत्पन्न झालेली एखादी भावना ज्या शब्दाद्वारे व्यक्त होते त्यास केवलप्रयोगी अव्यय असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, हुर्या, अलास, वाव, these are the words which express some sudden feelings. So these words are called interjections in English and केवल प्रयोगी अव्यय in मराठी. आता जेव्हा आपण केवल प्रयोगी अव्ययाची व्याख्या पाहिली त्यावेळेस एक गोष्ट प्रामुख्याने आपल्या लक्षात आलेली असेल. जेव्हा आपण अगदी नाऊनपासून कंजंक्शनपर्यंतच्या सर्व व्याख्या पाहिल्या त्या प्रत्येक व्याख्येमध्ये सो अँड सो इज अ वर्ड यूज टू असा उल्लेख केलेला असायचा. परंतु या व्याख्येमध्ये मात्र
An interjection is a word which expresses some sudden feeling असे शब्द वापरले गेलेले आहेत. म्हणजेच या ठिकाणी इंटरजेक्शन हा शब्द तुम्हाला वापरण्याची आवश्यकता नाही. तो शब्द आपोआपच तुमच्या तोंडातून बाहेर पडतो, कारण तुमच्या मनामध्ये अचानकपणे उत्पन्न झालेली जी भावना असते ती भावना व्यक्त करण्याकरिता तुम्ही कोणत्या शब्दाचा वापर करायला हवा याचा विचार तुम्हाला करण्याची आवश्यकता नाही. तो शब्द आपोआपच तुमच्या तोंडातून बाहेर पडतो, म्हणूनच त्यास केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतात. आता आपण या ठिकाणी एक उदाहरण पाहूयात, म्हणजे आपल्याला लक्षात येईल की केवल प्रयोगी अव्यय हा शब्द आपण वापरतो की तो आपल्या तोंडातून आपोआप बाहेर पडतो. विचार करा, जेव्हा केव्हा तुम्ही रस्त्याने जात असता आणि भरधाव वेगाने एखादी ट्रक आपल्या समोरून येते, त्यावेळेस आपल्याला कोणी सांगण्याची आवश्यकता नाही की आता तो बापरे असं म्हण रे बाबा. आपोआप आपल्या तोंडातून बापरे हा शब्द बाहेर पडतो. याउलट जेव्हा केव्हा आपण रस्त्याने जात असताना एखादा काटा पायामध्ये रुततो, त्यावेळेस आई ग असा शब्द आपोआपच आपल्या तोंडातून बाहेर पडतो. म्हणजेच या ठिकाणी हेही लक्षात येते की संकट मोठे असले की आपोआपच आपल्याला बापाची आठवण येते आणि छोट्या मोठ्या संकटामध्ये आपल्याला आईची आठवण येते. अशा प्रकारे आपल्या इंग्रजी व्याकरणातील पार्ट्स ऑफ स्पीच हा टॉपिक या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. अशी आशा व्यक्त करतो की आपणा सर्वांना हा टॉपिक चांगल्या प्रकारे समजलेला असेल. जर कोणाला यातील एखादा भाग समजलेला नसेल, काही शंका असतील, काही अडचणी असतील, तर अवश्य माझ्या या क्रमांकावरती आपण कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता. धन्यवाद.